बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे। बाळासाहेबांची आज 92वी जयंती आहे। त्यानिमित्त सकाळपासूनच शिवसैनिक शिवाजी पार्कवरती येण्यास सुरुवात झाली आहे। तर मातोश्री बाहेर सुद्धा बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शक्ती प्रदर्शन केले जात आहे। त्यातच युती होणार की नाही याबद्दल अजूनही संभ्रम आहे। आपण या संदर्भातच अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, आज बाळासाहेबांची 92वी जयंती आणि त्यानिमित्तानं शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावरही गर्दी केली आहे, मातोश्री बाहेरही गर्दी आहे। काय नेमकं सध्या वातावरण आहे? किती मोठ्या संख्येने शिवसैनिक बाळासाहेबांच्या दर्शनासाठी इथे येत आहेत? भूषण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क इथलं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळावरती मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील किंवा इतर लोक असतील ते गर्दी करत असतात। बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। आता हळूहळू जे शिवसैनिक असतील किंवा इतर लोक असतील ते या स्मृतिस्थळाकडे येतात आहे, बाळासाहेबांना अभिवादन करतात आहे। शिवाय आज बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे, जे महापौर निवासस्थानी उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी देखील एक कार्यक्रम पार पडणार आहे। ती जागा जी आहे ती बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीकडे हस्तांतरित केली जाणार आहे। म्हणजे आजच्या दिवसभरात मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत आणि एकूणच साधारण 11 वाजता महापौर निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडणार आहे। त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी काय होतंय, कशा पद्धतीने घडामोडी आगामी काळामध्ये त्याचे राजकीय काय पडसाद उमटतात आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच देवेंद्र, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे स्मृतिस्थळावरती अभिवादन करण्यासाठी। त्याचबरोबर मातोश्रीच्या बाहेरही त्यांनी मोठमोठे होर्डिंग्ज लावून बाळासाहेबांना अभिवादन शिवसैनिकांनी केलं आहे।